मुंबईमध्ये आज विजय जल्लोष होतोय आणि ठाकरे बंधू आज एकत्र दिसणार आहेत आणि याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी त्यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आज ही 24 तासवर हे महाकव्हरेज सुरू आहे विजय मेळाव्याचं आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी वेगवेगळे तपशील देण्यासाठी आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आज या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आमचे हे सगळे वेगवेगळे रिपोर्टर्स वेगवेगळे शहरांमधून सुद्धा जोडले गेलेत। तर ओम राऊत वरई डोम जिथे हा कार्यक्रम होतोय या ठिकाणून आपल्या बरोबर आहे, संपूर्ण माहिती ते आपल्याला या ठिकाणून देतात। माझी सहकारी बनशी पाठक वरई डोम मध्ये नेमक्या आतमध्ये काय घडामोडी सगळ्या चाललेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती देते आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी शिवतीर्थ बाहेर आहेत आणि शिवतीर्थमध्ये काय नेमक्या सध्या तिथल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। माझी सहकारी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत। दादर ज्या ठिकाणी खरं तर संपूर्ण या राजकारणाचं केंद्रबिंदू आहे अशा ठिकाणी सध्या सीमा आहे। कपिल राव तुमचे प्रतिनिधी या वरई भागामध्ये डोमच्या बाहेर नेमक्या काय हालचाली चालू आहेत आणि आतमध्ये जेव्हा आज सभा होणार आहे त्या ठिकाणून संपूर्ण हालचाली आपल्यापर्यंत पोहोचतात आणि कृष्णात पाटील माझे सहकारी आपल्या बरोबर आहेत। सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काय नेमकं डोम मधलं वातावरण आहे कृष्णात आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। सागर गायकवाड आमचे नाशिक मधले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। नाशिक मध्ये आज मोठा उत्साह दिसतोय तर कैलासपुरी आमचे पुण्यातले प्रतिनिधी आहेत जे सध्या आपल्या बरोबर पिंपरी मधून जोडले गेलेत। तेव्हा अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आजच्या या विजय मेळाव्याचं काय नेमकं सगळं वातावरण आहे पोहोचवतात आमचे हे सगळे प्रतिनिधी। आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते ती म्हणजे संजय राऊत यांच्या एका नवीन ट्विट संदर्भातली। संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलेलं आहे। उगाच बाळासाहेबांच्या नावानं राजकारण करू नका या विषयावर त्यांचं काय म्हणणं होतं ते समजून घ्या नाहीतर एक शिकवणी लावा असं राऊतांनी ट्विट केलेलं आहे। आपण बघूयात संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलंय आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलेलं आहे। महाशय, उगाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं राजकारण करू नका। जरा या विषयावर त्यांचे काय म्हणणं होतं ते समजून घ्या नाहीतर एक शिकवणी लावा अशा प्रकारचं ट्विट करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलंय।